तर जय शिवराय भावांनो, आता मी आलो आहे सोमनाथमध्ये, मी आलो आहे गिरनारमध्ये. आता जस्ट पायऱ्या चालू केलेत चढायला. 10,000 पायऱ्यांचा ट्रेक आहे आपला. आईचं दर्शन घेऊन आपण आता पुढे जातो आहे. दत्तबाबांचं पण दर्शन घेऊया. खूप मोठा ट्रॅक आहे. मनावर तर घेतलं, आता बघूया की कसं काय आपण कंप्लीट करू शकतो. जय काळभैरव, जय श्रीराम, जय महादेव, जय महाकालेश्वर, महाकाल महाराज की जय. हर हर महादेव. तो दिसतंय आपल्याला तिथे जायचं आहे. तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे, इथपर्यंत. तर आत्ताशी सुरुवात आहे. बघूया आपण कसं काय करू शकतो पुढे. दहा 10,000 पायऱ्या खूप अवघड ट्रॅक म्हटला जातो, पण आपल्यासाठी तेवढं नसावं बहुतेक, कारण की आपण घाटावरची माणसं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जमायला पाहिजेत. जमलं नाही तर सातारकर काय कामचं नाही. ठीक आहे. तर ह्याच जोशात उत्साहात निघालो मी पुढे. तर बघूया, मध्ये अपडेट तुम्हाला देत राहील. ठीक आहे, चलो. परत एकदा आपण काळभैरवाचं दर्शन घेऊन पुढे जातो आहे. जय श्री महाकाल. आदेश आदेश आदेश. तर आता आपण सुरुवात केली आहे. आता वाजले 10. काही कारणांमुळे आमच्या मातोश्री येऊ नाही शकल्या. काय कारण म्हणजे रोपवे चालू नाही झाला, बाकी काय नाही. आम्हाला रोपवेमधून फिरायचं होतं. आईसाहेबांना जमत नाही आहे, त्यामुळे. चला बघू पुढे काय होतं. तर बऱ्यापैकी डोंगर पार करत आणलं आहे आपण. बऱ्यापैकी म्हणजे अजून काहीच नाही झालेलं, पण आपलं ठीक आहे. छोटे छोटे हे गाडी आहेत आपल्याबरोबर, तसं काय प्रॉब्लेम नाही येणार आपल्याला. बघूया मग आणि कसं काय. गाडी आपल्याकडेच येतं बहुतेक. तर थोड्याशा विश्रांतीसाठी आपण बसलेलो इथे. आता बघूया, थोडीशी 5 मिनिटाची विश्रांती घेऊन झालेत. तर चला बघूया आता पुढे काय होतं ते. ठीक आहे, चलो बाय. कसला भारी नजारा राहू. ओ माय गॉड. लेट्स सी. जय श्रीराम. आपली मनस्थिती कशी काम करते ते इथं नक्कीच बघायला मिळते. पूर्ण रोडमध्ये सोलो ट्रिप. अजून काहीच अंतर पार नाही झालेलं. माझ्या मते नुसत्या 500 पायऱ्या पार केलेल्या आहेत. आणि हालत बघा, वरून एवढं चणचण करते ना ऊन की भासच. हे बघा, तिथे पोचायचं आहे. आईसाहेबांचा कॉल येते, थांबा जरा. बेकार आहे. मानसिक स्थिती जर असेल ना तरच ह्या नादाला लागावं. देव कुठं नाही जात. रोपवे नाही आणि रोपवेनं जावा. चालायचं करू नका. आईसाहेबांनी काहीतरी बनवून दिलंय स्वतः जवळ आहे ना. ही गोष्ट आहे ना, नक्की ठेवायची बरं का. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर भावांनो, आता थोडीशी एनर्जी आणण्यासाठी आपण काहीतरी ऐकायचं आहे. बघूया काय आहे मोबाईलमध्ये, तुम्हाला पण ऐकवतो जे मी ऐकलं आणि ज्याने थोडीशी तरी एनर्जी आली अजून पुढे जायची. एनर्जी ड्रिंकसाठी भावाने हे घेतलं आहे. बाकी तर काही जमणार नाही आपल्याला. चर्स.
थोडीशा एनर्जीसाठी भावानं हे घेतलेलं आहे. सही वाटतं पण बघूया, लेट्स ट्राय. भावानं 3500 पायऱ्या झालेल्या आहेत. अशा प्रकारे आपण आलो इथपर्यंत तरी. आता बघूया कुठवर जाऊ शकतो अजून. जय शिवराय. तर भावानं इथपर्यंत आलेलं आहे आपण. आता इथे बघू शकता 900 पायऱ्या जैन मंदिर, 1900 पायऱ्या अंबाजी मंदिर, जिथे 5000 पायऱ्या कंप्लीट होत आहेत, आणि 6899 दत्तात्रय मंदिर. म्हणजे आत्तापर्यंत फक्त 3100 पायऱ्या झाल्यात. तर भावांनो 4000 पायऱ्या आपल्या झालेल्या आहेत पूर्ण. आता कोणत्या तरी आपण मंदिरात आलो आहे. आता वॉचमॅनच सांगतील आपण नक्की कोणत्या मंदिरात आहे. कोणतं मंदिर आहे भावांनो? हा 4000 पायऱ्या पूर्ण झालेत. आता भरपूर मंदिर आहे तिथे बघण्यासारखे. वेळ भेटला तर नक्की बघू शकता. चालत आलं तर ह्या मंदिरांचं दर्शन तुम्हाला घेता येईल. जर जमलंच तर चालतच या, नाही जमलं तर लांबून रुपयेमधून हात जोडा, काही हरकत नाही. आता आपण चाललो आहे पुढच्या प्रवासाला. इथे पण एक छानसं मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. चला, अंबाजी धाम अजून ते तिथे आहे. इथून पुढे 1000 पायऱ्या आपल्याला चालायचे आहेत. सो चला, भेटूया पुढच्या पार्टमध्ये. फायनली भावना आपण आलेलो आहे अंबाजी माता मंदिर टेम्पल. मग असा प्रवास पायऱ्या कंप्लीट केलेल्या आहेत, 900 पायऱ्या, आणि जस्ट आपण पोचलेलं आहे. बघू शकता खूप भारी वाटतंय. अर्धा टप्पा पार केला आहे, अर्धा टप्पा अजून बाकी आहे. पायाचे गोळे चढत आहेत. आत्ताच सुरुवात झाली आहे. खूप अवघडून बसलं आहे. आत्ताच पायाचे गोळे चढायला लागलेत. पण चला ठीक आहे, काही वांधा नाही. थांबा, आपण पाया पडून येऊया. हे मंदिर बघू शकता, अंबा माता मंदिर. भावानो फायनली आपण आलेलो आहे गोरक्षनाथ मंदिर आणि दत्तात्रय महाराजांचं मंदिर. दोन्ही मंदिर तुम्हाला इथे दिसतं. पहिलं मंदिर आहे ते गोरक्षनाथांचं आहे, दुसरं मंदिर आहे ते दत्तात्रयांचं आहे. नमस्कार भावांनो. मंदिर फक्त नुसत्या हाकेच्या अंतरावर राहिलं आहे, चालायला येत नाही आहे. पाय चोळतोय मी पूर्ण. हे आणि हा गोळा बेकार चढला आहे. पण कसं आहे ना, मजा वेगळी आहे भाऊ. तुम्ही 10,000 पायऱ्या चढून आहे ना, जर कलियुगात देव बघायचा असेल, कलियुगात जर देव बघायचा असेल ना, या 10,000 पायऱ्या पूर्ण चढून या, देव भेटेल नक्कीच. जरा हाय चॅलेंजिंग, पण ठीक आहे, वसूल आहे. इकडं आल्यावरचा नजारा वेगळा आहे. भावानो गोरक्षनाथांचं दर्शन झालेलं आहे. आता आपण चाललो आहे दत्तात्रय महाराजांकडे. तर दत्तबाबांकडे आपण चाललो आहे. आता खूप मोठा पल्ला दिसतोय. बघूया आपल्याला दर्शन किती वेळात करता. तुम्ही बघताय आता डोंगर. आता हा पूर्ण स्टेप खाली उतरून फायनली आपण भावना आलोय. लवकरच वरचा प्रवास चालू करूया. कळत होतं मला. आता टायमिंग झालेलं आहे 3:20. आपण प्रवास चालू केलेला 10 वाजता डॉट. आणि आता आपण आलो आहे दत्तबाबांच्या
मंदिराच्या मेन गेटपाशी. अजून भरपूर अंतर कापायचं बाकी आहे. खूप हालत खराब आहे. ऊन सुरुवातीला लागत होता, पण पूर्ण दुपारभर प्रवास केला नाही, नंतर जास्त ऊन लागलं. पण तर भावांनो, दर्शन झालेलं अशा प्रकारे. आता आपण निघालो आहे परतीच्या प्रवासाला. फायनली आता वाजलेत 4:20. 10 वाजता चालू केलेला प्रवास पुढच्या 6 तासामध्ये संपला. आता इथून पुढे किती वेळ लागतोय उतरायला? जास्त वेळ नाही लागणार. चला भेटूया परत. हा पूर्ण डोंगर खाली करून आलो, हा पूर्ण पट्टा खाली करून आलो, तरी माझ्या मागून अजून कोण नाही आलेला. एकटाच आहे मी, ना फोडून कोण आलं ना मागून कोण आलं आहे. जय श्री गिरनार.